सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालयात मनमानी कारभार सुरू असून नियम डावलून रेशन दुकानांचे झोन बदलण्याची प्रक्रिया चर्चेत आली आहे। शासनाचे नियम धाब्यावर बसवून काही रेशन दुकाने एका झोनमधून दुसऱ्या झोनमध्ये स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं। त्यामुळे अन्नधान्य वितरण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रभाकर महाराज वस्ती येथील अ झोनमधील अ6 रेशन दुकान तसंच गवई वस्ती येथील अ14 रेशन दुकान ही दोन्ही दुकाने क झोनमध्ये स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। त्याचबरोबर अ39 कस्तुरबा मार्केट आणि अ27 माशाळ वस्ती बुधवारपेठ येथील 2 रेशन दुकाने ब झोनमध्ये स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव असल्याचंही समजतं। मात्र विद्यमान नियमांनुसार रेशन दुकानांचा झोन बदलण्याचा कोणताही कायदा अस्तित्वात नसल्याची माहिती जाणकारांकडून देण्यात येत आहे। तसंच एखादं रेशन दुकान दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करायचं असल्यास ते फक्त सुमारे 150 मीटरच्या परिसरातच करण्याचा नियम आहे। संबंधित भागातील रेशन कार्ड धारकांना त्यांच्या परिसरातच धान्य उपलब्ध व्हावं आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा नियम करण्यात आला आहे। तथापि या नियमांकडे दुर्लक्ष करून दुकाने झोन बदलून स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्यानं अन्नधान्य वितरण विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। या प्रकरणात अन्नधान्य वितरणाधिकारी ओंकार पडोळे यांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। या प्रकारामुळे संबंधित भागातील रेशन कार्ड धारकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं। त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन अन्नधान्य वितरण विभागात सुरू असलेला हा प्रकार तात्काळ थांबवावा अशी मागणी संबंधित झोनमधील नागरिकांकडून केली जात आहे। तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही पुढे येत आहे।